आतापर्यंत जे काय आम्ही समाजकार्य केले त्याच्यामुळे जनतेकडून मिळालेलं आम्हाला प्रेम, तरुण वर्गांना जे काही व्यसनाधीन झालेत त्यांना आम्ही त्या व्यसनमुक्तीचं आम्ही आतापर्यंत 100 मुलांचे तरी आम्ही ते व्यसनमुक्ती केलेली आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये बऱ्याच ठिकाणी CCTV वगैरे बसवायचे का, तर जेणेकरून भविष्यात कुठलेच असे चोरीचे वगैरे प्रॉब्लेम्स येणार नाही. पूर परिस्थितीमध्ये 10 ते 15 दिवस आम्ही त्या लोकांना त्यांची राहण्याची सोय, त्यांच्या ज्या काही छोट्या छोट्या गरजा आहेत त्या पुरवायचा प्रयत्न केलाय. कोरोनामध्ये बऱ्याच जणांचे हातावरची पोट होते, त्यांना घरातून बाहेर पडल्याशिवाय घरी काय येत नाही, तर अशा लोकांना आम्ही धान्य वाटप केलं. नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूजच्या मैदान निवडणुकीचं या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. सेवा आमचा धर्म, विकास हेच आमचं कर्म हे ब्रीदवाक्य घेऊन प्रभागामध्ये निस्वार्थीपणे काम करणारे राकेश उर्फ गणेश काटे, त्यांच्या पत्नी पूनम राकेश उर्फ गणेश काटे या प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणुकीसाठी उभारलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की ही तुम्ही निवडणूक लढवताय, काय कारण आहे? कारण म्हणजे आम्ही आतापर्यंत जे काय गेले 10 वर्ष समाजकार्य करतोय आणि त्या समाजकार्याला जनतेकडून असणारा प्रतिसाद, आणि ह्या जनतेसाठी आम्हाला अजून खूप छान पद्धतीनं काम करायचं आहे. आणि त्याला जोड म्हणजे आपल्याला एखादं पद असेल तर मी त्यांच्यासाठी अजून जास्त पद्धतीनं जास्तीत जास्त योजना त्यांच्यापर्यंत आणू शकते. ज्या काही त्यांच्यासाठी शासकीय योजना आहेत किंवा प्रभागासाठी जे काय अजून नवीन आणता येईल, करता येईल, त्याच्यासाठी मी ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरली. बर, आता एखादा उमेदवार ज्या वेळेला निवडणुकीत उतरतो त्यावेळेला त्याला कोणाचा तरी पाठिंबा असतो, म्हणजे एखादा नेता किंवा एखादी मोठी व्यक्ती त्याच्या मागे उभी असते, पण तुम्हाला कोणताही राजकीय वारसा या निवडणुकीमध्ये नाहीये, म्हणजे कुठलाही राजकीय वारसा नसताना तुम्ही ही निवडणूक लढवताय, पण यामध्ये कोणाचा पाठिंबा तुम्हाला महत्वाचा वाटतो किंवा आहे? सगळ्यात पहिला तर माझ्या पाठीमागं माझ्या मिस्टरांचा सगळ्यात मोठा पाठिंबा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत जे काय आम्ही समाजकार्य केले त्याच्यामुळे जनतेकडून मिळालेलं आम्हाला प्रेम आहे. त्याच्यामुळे आम्हाला इतकं प्रोत्साहन भेटतं की तुम्ही, आता मी बऱ्याचदा असं खूप लोकांना भेटायला जाते आमच्या प्रभागात म्हणा. आता प्रभाग क्रमांक 14 खूप मोठा आहे. आता ह्या इलेक्शनच्या ह्याच्यामुळं आम्ही प्रत्येकांच्या आमच्या गाठीभेटी होतात, त्यावेळेला सगळीकडून इतकं छान प्रेम होतं की आम्ही तर वाटच बघत होतो की तुम्ही कधी येताय रिंगणात. आणि ते जे प्रेम आहे ना, हा सगळ्यात मला मोठा पाठिंबा आहे. त्या जोरावर मी या इलेक्शनच्या रिंगणात उतरली. बरं, म्हणजे एकूणच तुम्हाला म्हणायचं की ज्या वेळेला तुम्ही प्रभागात जाताय, लोकांच्या गाठीभेटी घेताय, त्यावेळेला मतदारातून तुम्हाला खूप चांगला किंवा जनतेतून खूप चांगला प्रतिसाद भेटतो. बरोबर. बर, मग या प्रभागामध्ये ज्या वेळेला तुम्ही लोकांच्या गाठीभेटी घेता, लोकांची मतं जाणून घेता तुमच्याबद्दलची, त्यावेळेला तुम्हाला काय प्रमुख समस्या आढळतात? प्रमुख समस्या म्हणला तर आपला यादवनगर जो प्रभाग आहे तिथून जर तुम्ही गेला ना तर खूप खराब रस्ते आहेत, गटर्स व्यवस्थित क्लीन नाही, ड्रेनेज सगळं खराब झालेलं आहे. तर ते रस्ते सगळ्यात आधी जे पॅचवर्क आहे, गटर्स नवीन करायची गरज आहे. आणि मी मध्ये रविवार पेठेत गेले होते तर तिथं सगळ्या महिलांचा एकच प्रॉब्लेम होता की ते पाणी व्यवस्थित वेळच्या वेळी नाही. त्या म्हणल्या आम्हाला तुम्ही निवडून आला, दुसरी काही तुमच्याकडून अपेक्षा नाही, फक्त हे पाण्याचं जे काय आहे ना ते सकाळी पहाटे आम्हाला उठायला लागतंय. तर ते तसं नको, काहीतरी तुम्ही एक वेगळी टायमिंग द्या, एक 8 ते 10 ठेवा, नाहीतर 10 ते 11 ठेवा, जेणेकरून आम्हाला बाकीचा जो काही वेळ आहे तो त्या पाण्यासाठी आम्हाला सकाळी लवकर उठायला लागतं. एकदा पाणी येत नाही. ही पाण्याची समस्या सगळ्यात आधी आमची दूर करा. पाणी म्हणा किंवा आपल्या इथं हे पर्यटन स्थळ आहे, महालक्ष्मी मंदिर असल्यामुळे बाहेरचे खूप पर्यटक आपल्या इथे येतात, त्यामुळे हॉटेल लाईन, पार्किंगची समस्या, जागोजागी अशा रस्त्याच्या कडेलाच गाड्या लावलेल्या असतात, त्याच्यामुळे होणारे ट्रॅफिक जाम, एकदा ऍक्सिडेंट पण खूप होतात. या समस्या आहेत. मग त्या सोडवण्याचा तुम्ही एक प्रकारे प्रयत्न करणार असं तुम्हाला म्हणायचं? प्रशासक असल्यामुळं कचऱ्याचा उठाव होत नाही. आपल्या इथं शाहूपुरी प्रभागात सुतारवाडा इथं पुराच्या वेळेला सगळ्यात आधी पाणी शिरतं, तर ते नाले म्हणा, ओढा म्हणा, तो वेळच्या वेळी साफ होत नाही. तेच जर आपण पाऊस पडायच्या आधी जर सगळं ते व्यवस्थित क्लिनिंग केलं, कचरा उठाव केला, तर ते पुराचं पाणी पटकन येणार नाही. एक माणसांना थोडा वेळ भेटेल की सगळं सामान हलवण्यासाठी, किंवा आपल्याला तिथं संरक्षण भिंत बांधता येईल. अशा खूप योजना आहेत, ते मी ह्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. आता भागातील तरुण पिढी किंवा महिलांसाठी असं वेगळं काही करण्याचं तुमचं नियोजन आहे का?
हो, नियोजन तर आहेच. आतापर्यंत आम्ही जे तरुण वर्गांना जे काही व्यसनाधीन झालेत, त्यांना आम्ही त्या व्यसनमुक्तीचं आम्ही आतापर्यंत 100 मुलांचे तरी आम्ही ते व्यसनमुक्ती केलेली आहे. अजून आमची मनापासून अशी इच्छा आहे, की आपल्या प्रभागातली जेवढी कोण तरुण पिढी आहे, त्यांना व्यसनापासून लांब ठेवायचं आहे. त्यांना काहीतरी आपण रोजगार द्यायचा आहे, जेणेकरून त्यांच्या घरच्या महिला पण खुश होतील आणि महिलांना पण घर बसल्या काहीतरी व्यवसाय. महिलांसाठी आपण कोचिंग क्लासेस म्हणा, ज्याच्यातून पाककला, शिवणकाम, पार्लरचे. आता हे साड्यांना गोंडे लावायचे पण असतात. तुम्ही बाहेर बघायला गेलात तर साड्यांना गोंडे वगैरे लावायचे 1000 ते 1500 रुपये घेतात. एका महिलेने आठवड्यातनं 4 साड्या घेतल्या तर तिचा महिन्याचा जो काही खर्च आहे तो निघून जातो. अशा आपल्या यादवनगर प्रभागातल्या म्हणा किंवा सुतारवाडा, कुंभारगली, आपली शाहूपुरीतली इकडची साईड, खूप महिला घरकाम वगैरे करतात. तर मुलांकडे पण दुर्लक्ष होते का, तर बाहेर काम करणं हे गरजेचं आहे. खरं आपण त्यांच्यासाठी घर बसल्या काहीतरी व्यवसाय चालू करू शकतो. आणि लहान मुलांसाठी फुटबॉल, आपण मुलांसाठी पण फुटबॉलच्या मध्ये आपण किट दिले होते, जेणेकरून मुलांनी मोबाईल गेमच्या बाहेर पडून मुलांनी काहीतरी खेळ खेळावे. आणि त्याच्यासाठी मला आपलं हे शिवाजी स्टेडियम आहे, ते पण आपण त्याच्यात डागडुजी करून मुलांसाठी उपलब्ध करून देऊ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली शाहूपुरी प्रभागात चोरीचं पण मध्ये प्रमाण वाढलं होतं, तर त्याच्यासाठी आम्ही सीसीटीव्ही बसवले होते. आणि मला ह्या प्रभागात प्रभाग क्रमांक 14 मध्ये बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही वगैरे बसवायचे का, तर जेणेकरून भविष्यात कुठलेच असे चोरीचे वगैरे प्रॉब्लेम्स येणार नाही. पूर परिस्थितीमध्ये 10 ते 15 दिवस आम्ही त्या लोकांना त्यांची राहण्याची सोय, त्यांच्या ज्या काही छोट्या छोट्या गरजा आहेत त्या पुरवायचा प्रयत्न केलाय. कोरोनामध्ये बऱ्याच जणांचे हातावरची पोट होते की त्यांना घरातून बाहेर पडल्याशिवाय घरी काय येत नाही, तर अशा लोकांना आम्ही धान्य वाटप केलं. गणेश विसर्जनचे आम्ही कुंड ठेवले होते जागोजागी, चौकात, जेणेकरून कोटी तीर्थ म्हणा, नदीमध्ये सोडून ते परत ते गणपतीचं आपण इतके 9 दिवस श्रद्धेपूर्वक त्यांचं पूजा करतो. ते गणपती परत थोड्या दिवसांनी ते वर येतात, ते बघून आपल्यालाच मनाला किती वाईट वाटतं. तर पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी आम्ही ते कुंड ठेवले होते. आणि असे खूप सारे सामाजिक कार्य आहेत जे बोलायला लागले तर आता वेळ पुरणार नाही. बर, आता तुम्ही तर ही निवडणूक लढवताय. अपक्षांना निवडणूक म्हणावी तितकी सोपी नसते, म्हणजे सगळ्याच प्रभागातील हे चित्र आहे एकूण. मग तुम्ही जनतेला म्हणजेच मतदारांना काय आवाहन कराल? आता हा तर मी अनुभव खूप घेतलाय. जसं की सगळे म्हणतात की तुम्ही अपक्ष उभारलाय, तुमच्यासाठी इलेक्शन म्हणजे खूप जरा अवघड आहे. खरं म्हणायला गेलं तर मला अजिबात मनातून अशी भीती वाटत नाही की मी अपक्ष उभारली आहे आणि माझ्यासाठी हे इलेक्शन जड आहे. आम्ही जे काही आतापर्यंत सामाजिक कार्य केले आणि त्या सामाजिक कार्याच्या जीवावर मला जे काही जनतेकडून प्रेम भेटतंय आणि मी जिथेही जाईल, आता ह्या इलेक्शनमुळं आपण सगळ्यांच्या ज्या काही गाठीभेटी होत आहेत, तर तिकडून सगळ्या लोकांकडून असं येते की आम्ही तर तुमची वाटच बघत होतो. आमची मनापासून इच्छा आहे की तुमच्यासारखी व्यक्ती आमच्या इथं नगरसेवक म्हणून पाहिजे. तुम्ही जर नगरसेवक झाला तर आमच्या प्रभागाची खरंच विकास होणार आहे. जे काही जनतेकडून प्रतिसाद आहे, प्रेम आहे, त्याच्या जीवावर मला 100% वाटतं की येत्या 16 तारखेला ही जनता मला महानगरपालिकेत पाठवणार. प्रभाग क्रमांक 14 अ मधून मी निवडणूक लढवते. माझं अधिकृत चिन्ह आहे कपबशी, अनुक्रमांक 3. तुम्ही सगळ्यांनी मला मतदान करून महानगरपालिकेत काम करण्याची संधी द्या. प्रभाग क्रमांक 14 अ मधून पूनम राकेश उर्फ गणेश काटे या उभारलेल्या आहेत, म्हणजे ही अपक्ष निवडणूक लढवत आहेत. आणि एकूणच त्यांनी जनतेसाठी काय विकास कामाचे ध्येय आहेत, धोरण आहेत, तसंच त्यांचं विजन काय आहे आणि त्या या प्रभागामध्ये जनतेबरोबर काय काम करणार आहेत आणि त्यांची जी स्वप्न आहेत किंवा त्यांची जी स्वप्न आहेत ती कशा पद्धतीनं या प्रभागामध्ये मांडणार आहेत हे आज त्यांनी आपल्या बरोबर स्पष्ट केलेलं आहे. माझा महाराष्ट्रातर्फे तुम्हाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.